नमस्कार मित्रांनो. तर तिकोना फोर्टचा ट्रेक कंप्लीट करून निघालो पवनाला कॅम्पिंगसाठी. तिथं रात्रभर स्टे करायचं होतं. मधात एक वाहता नाला दिसला. जंगलातून वाहत असलेला खळखळ पाणी. मस्त तिथं हातपाय धुवून तिथून कुठं स्टे करायचा प्लॅन केला. मग निघालो कॅम्पला. रस्त्यानं दिसले एक हॉटेल. मग काय मस्त जेवण वगैरे करून निघालो कॅम्पसाठी. नंतर कॅम्पला आलो. हा बघू शकता कॅम्प. तर इथं टेंट वगैरे घेतला. सर्व व्यवस्था विचारली. बॅग टेंटमध्ये ठेवून पैसे वसूल झालेत पाहिजेत म्हणून सर्व पाहिले आणि बॅट बॉल घेऊन क्रिकेट खेळलो. पहिल्यांदा तारक मेहताच्या दह्यापेक्षा भारी बॉलिंग बघितली. नंतर अबे तेरा ही ले रहा हूँ भाई, खेलना नहीं आता तो हट जा साले। कैमरे में फिर भी तू अच्छा नहीं खेल रहा है। भाई कैमरे में कैद हुआ है। अरे उगर पड़ उगर, सिंगल सिंगल सिंगल। रेडीच होता. पण आम्ही अगोदर जेवण करून आलो होतो, त्यामुळे अगोदर व्हॉलीबॉल वगैरे खेळला. सगळे प्रो प्लेयर असल्यामुळे खेळात मजा आली. नंतर कॅरम वगैरे खेळलो. म्युझिक तर कंटिन्यू चालूच होतं. ठीक है. मग बॅडमिंटन वगैरे खेळलो, कारण सर्वच खेळ ट्राय करायचे होते आणि कारण नाईटच्या जेवणासाठी सगळं जिरवायचं पण होतं. नंतर डान्स केला. आपल्या गावठी Jazz in the mix. Jazz in the mix. स्टाईलमध्ये आणि मग घेतला स्टार्टर जेवणाच्या एक तास अगोदर. नंतर थोडी पागलबंदी केली, डान्स वगैरे केला आणि रात्री शांत वातावरणात बसलो. मॅच फक्त इंडिया वर्सेस पाकिस्तान. नंतर नाईटचं जेवण केलं. पागल कहीं ऐसे करे तू भी अखियों से कभी मेरी अखियों की सुन. सकाळीच उठलो. लेकला लागूनच कॅम्प असल्यामुळे सर्व बाजूने डोंगर आणि धुकं होतं. थंड हवा होती. सकाळी नाश्ता केला आणि मग निघालो हळशी सत्यसाई मंदिर. इथं साईबाबांची भव्य मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर पण आहे. नंतर दर्शन घेऊन मंदिराची व्यवस्था आणि तिथल्या लोकांचे आभार मानून निघालो परत पुण्याला. इथं आल्यानंतर ऑफिसला होता ट्रॅडिशनल डे. तर सर्वांनी कुर्ता वगैरे वेअर केलेला होता. आम्हाला मेल आलेला होता. मी ऑफिसला त्याच दिवशी आलो, त्यामुळे मी काही कुर्ता वगैरे वेअर केला. ट्रॅडिशनल डे सेलिब्रेट केला आणि नंतर परत आलो रूमवर. आजच्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन असाल तर फॉलो करा, लाईक करा. थँक्यू.